विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, जी की आपली एक सीरीज चालू आहे ना, की दररोज संध्याकाळी 9 वाजता मी तुमच्याबरोबर रोज एक जे BSc नर्सिंगचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहील ना, तर त्याच्या कॅटेगरी वाईज पूर्ण डिटेलमध्ये फी स्ट्रक्चर तुमच्याबरोबर शेअर करत आहे। मी ऑलरेडी काही कॉलेजचं टाकलेलं आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन जे आहे ते चेक करू शकता BSc नर्सिंगचं सेक्शन। आणि त्या ठिकाणी तुम्हाला मी टाकलेले जे जुने कॉलेज आहे समजा, जे की अगोदर मी काल परवा 13 व्हिडिओ अपलोड केले ते ना, ते पूर्ण तुम्हाला फी स्ट्रक्चर बद्दल इन्फॉर्मेशन कॉलेज वाईज भेटून जाईल। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय तुमचं MGM नर्सिंग कॉलेज तुम्हाला बघायला मिळतं ना, जे की महाराष्ट्र स्टेटमध्ये तर तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटतं। तर तिथे जर समजा तुम्ही BSc नर्सिंगला ॲडमिशनसाठी ट्राय करत आहे 2024-25 साठी, तर तुम्हाला 2024-25 च्या रूलनुसार तुम्हाला फर्स्ट इयरसाठी किती फीस पे करावी लागेल, त्याचबरोबर तुम्हाला सेकंड इयरला किती असेल, थर्ड इयरला किती असेल, याची आपण पूर्ण कॅटेगरी वाईज सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर मी तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल आणि मेससाठी तुम्हाला फर्स्ट इयरला म्हणजे 2024 मध्ये ॲडमिशन करताय, 2024 मध्ये तुम्हाला फर्स्ट इयरसाठी किती फीस पडेल, 2025 ला तुम्हाला सेकंड इयरचा किती फीस द्यावा लागेल आणि थर्ड इयरचा फोर्थ इयरचा किती फीस द्यावा लागेल, त्याची पण पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर समजा तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS पासून BSc नर्सिंग, ANM, JNM कोणत्याही कोर्ससाठी समजा ॲडमिशन करत आहात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा। आम्ही तुम्हाला सर्व कोर्सची जी काय काउन्सिलिंग प्रोसेस चालते ना, ती एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन करू। त्याचबरोबर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करू शकता, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला एकदम फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करतो। तर पहा, सगळ्यात अगोदर जर समजा आपण बघितलं तर हा जो PDF आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे, मी कॉलेजचा जो ऑफिशियल वेबसाईट राहतो ना, त्या ठिकाणी कलेक्ट केलेला आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, जर समजा आपण या ठिकाणी विचार केला तर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते फीस कोणती असते ते माहिती मिळेल। नंतर या ठिकाणी फर्स्ट इयरचा सेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। हा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे, तुम्हाला फर्स्ट इयरला 2024-25 साठी जी फीस आहे ती बघायला भेटेल BSc नर्सिंगसाठी। त्याच्यानंतर हा जो आहे तो सेकंड इयरचा रखाना बघायला भेटेल आणि तो 2025 साठी तुम्हाला किती फीस पे करावी लागेल ती इन्फॉर्मेशन मिळते। नंतर हा थर्ड इयरचा रखाना आहे, त्यामध्ये तुम्हाला 2026 साठी किती फीस पे करावी लागेल थर्ड इयरसाठी ती इन्फॉर्मेशन आहे। आणि जो चौथा रखाना येतो ना, त्यामध्ये तुम्हाला फोर्थ इयर बघायला भेटतं। पण मी तुम्हाला अगोदर एक डाऊट क्लिअर करतो, जी काय तुमची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस राहते ना, तीच तुम्हाला सेकंड, थर्ड इयर, फोर्थ इयरला पे करावी लागते। आणि जेवढी तुमच्याकडून फर्स्ट इयरला घेतली जाईल ना, तर तीच तुमची सेकंड इयरला घेतली जाईल। मग भले या कॉलेजचा 2025 साठी फी स्ट्रक्चर किती जरी इन्क्रीज झाला ना, तरी ज्या विद्यार्थ्यांनी 2024 ला ॲडमिशन करताना जेवढी फीस दिली होती ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस, तर तुम्हाला तीच 2025 ला देणं पडेल। मग 2025 च्या बॅचसाठी ती 10-20 हजारांना वाढलेली जरी असेल तरी तुम्हाला त्याच्यावर कुठलाही परिणाम बघायला भेटणार नाही आहे। तुम्ही फर्स्ट इयर ॲडमिशन करताना जी तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये फीस पे करावी लागेल, तेवढीच फीस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार लास्ट इयरला पण 2028-27 मध्ये पण तुम्हाला तीच फीस पे करावी लागेल। ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। त्याच्यामुळे तुम्हाला फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला वेगळी फीस लागेल असा कुठलाही रूल जो आहे तो MBBS ते पार BSc नर्सिंग पर्यंत बघायला मिळत नाही। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस देणं पडते, जी काय तुमची ट्युशन फीस आहे जवळपास 1,25,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटते। आणि टोटल तुम्हाला प्रत्येक वर्षी सेम फीस या ठिकाणी पे करणं आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पाहता ट्युशन फीसचा रूल कसा राहतो, तुम्हाला जर समजा 85% स्टेट कोट्यामधून कॉलेज जर अलॉटमेंट झालं आणि तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये येत आहे, तुम्हाला ट्युशन प्लस यांनी जी काय डेव्हलपमेंट फीस मेन्शन केलेली राहते ना, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची द्यायची गरज नाही आहे। जरी कॉलेजने तुमच्याकडून ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन घेतली तरी तुम्हाला ती काही दिवसामध्ये जी आहे ती स्कॉलरशिपच्या थ्रू 100% रिटर्न मिळून जाते। ही गोष्ट लक्षात घ्या। पण तुम्हाला एक 1,500 मध्ये आणि जे काही डिपॉझिट वगैरे राहील ते देऊन तुमचं ॲडमिशन या ठिकाणी कंप्लीट होऊन जाते, ही पण गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर जर आपण बाकी कॅटेगरीसाठी बघितलं, समजा जसं की तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येत आहे समजा, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 50% ट्युशन फीस पे करावी लागेल आणि 100% डेव्हलपमेंट फीस पे करावी लागेल। तर तुमची 50% फीस जी राहते ना, तर ती तुमची या ठिकाणी गव्हर्नमेंट जे आहे ते पे करून देईन स्कॉलरशिपच्या थ्रू। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। फक्त तुमचं इन्कम 8 लाखाच्या खाली हवं आणि तुम्हाला अलॉटमेंट जे आहे ते 85% कोट्यामधून झालेलं हवं, ही पण एक तुम्हाला या ठिकाणी रूल बघायला भेटतो। त्यानंतर तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीमध्ये येत आहे पण तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली आहे, तुम्ही या ठिकाणी EWS कोटा राहतो किंवा एक EBC कोटा बघायला भेटतो, या थ्रू अप्लाय करताय। तुम्हाला 50% जे आहे ती ट्युशन आणि प्लस जी डेव्हलपमेंट फीस राहते ना, तर दोन्ही ठिकाणी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप देतात तुम्हाला। जी काय 1,25,000 ट्युशन फीस राहील याची अर्धी फीस देणं पडेल, किंवा जी काय डेव्हलपमेंट फीस राहील त्याच्या पण अर्धी तुम्हाला जी आहे ती डेव्हलपमेंट फीस पे करणं पडेल EWS आणि EBC कोट्यामधून जर तुम्ही काउन्सिलिंग करताय तर। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा ऑदर रिझर्व्ह कॅटेगरी बघितल्या, तुमची जी की SBC कॅटेगरी तुम्हाला बघायला भेटते, तुम्हाला सीट अलॉटमेंट OBC मधून होईल SBC वाल्या विद्यार्थ्यांना, पण फीस तुम्हाला जी आहे ती वेगळी द्यावी लागते। त्यानंतर तुम्ही जर समजा VJ कॅटेगरी बघितली किंवा NT कॅटेगरीमध्ये बघितलं तुम्ही, NTB, NTC, NTD साठी, तर तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे 100%
ट्युशन जे आहे ते ट्युशन फीस गव्हर्नमेंट पे करते. या ठिकाणी फक्त तुम्हाला जी काही डेव्हलपमेंट फीस राहते ना तर तेवढीच पे करावी लागते. ही गोष्ट तुम्ही अगोदर समजून घ्या. मी तुम्हाला कॅटेगरी वाईज रिझर्वेशन सांगितलं. तर आता तुम्हाला जी टोटल फीस देणं आहे ना तर त्याची जर समजा आपण थोडक्यात चर्चा केली तर तुम्हाला या ठिकाणी ट्युशन फीस किती बघायला भेटते तर 1,25,000 रुपये बघायला भेटते. आता ट्युशन फीस कोणत्या कॅटेगरीला किती पे करणं पडते याची मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर केली आहे. जर तुम्ही ओबीसी ईडब्ल्यूएस मध्ये येता तुम्हाला ही 50% फीस पे करावी लागेल. बाकी कोणत्या कॅटेगरीसाठी फीस नाहीये. बाकी तुम्ही ओपन मध्ये येताय तुमच्या अदर कॅटेगरीचे डॉक्युमेंट नाही तुम्हाला 100% पे करावे लागेल. किंवा तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या वरती आहे तुम्ही ओबीसी एसबीसी फीजे एनटीबी एनटीसी एनटीडी मध्ये जर येत असाल तरी तुम्हाला ही 100% पूर्णच्या पूर्ण पे करावी लागेल. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला खाली जर बघितलं तुम्हाला एक या ठिकाणी डिपॉझिट मेन्शन केलं आहे जे की तुम्हाला रिफंड आहे. म्हणजे तुमच्याकडून एक 20,000 रुपये डिपॉझिट घेतलं जाईल जे की तुमच्याकडून एकच वर्षाला घेतलं जाईल. ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुम्ही ॲडमिशन करताना 20,000 रुपये तुमच्याकडून डिपॉझिट घेतलं जाईल आणि तुम्हाला ते तुमची डिग्री कंप्लीट होईल तेव्हा परत दिलं जाईल. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. सेकंड इयर थर्ड इयरला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट द्यायची गरज पडत नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळा मी डिपॉझिटला फी स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड करत नाही कारण ते तुम्हाला परत मिळणार असतं. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. त्यानंतर जर समजा आपण SNA सबस्क्रिप्शन म्हणून एक यांची फीस आहे जी की 2,000 रुपये तुम्हाला बघायला भेटते जी की तुम्हाला फर्स्ट इयरलाच ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन देणं आहे. ही पण तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरसाठी द्यायची गरज नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला SNA ॲक्टिव्हिटी फीस आहे समजा पूर्ण 4 वर्षासाठी तुमच्याकडून 1,500 रुपये फीस घेतली जाईल आणि ही तुमच्याकडून फर्स्ट इयरलाच घेतली जाईल. सेकंड इयर थर्ड इयरमध्ये नाही घेतली जाणार. ही पण गोष्ट लक्षात घेऊन घ्या. त्यानंतर जर समजा आपण बघितलं तुम्हाला एलिजिबिलिटी फीस बघायला भेटते जसं की मी उल्हास पाटील नर्सिंग कॉलेजचा काल व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज किती असते समजा याची पूर्ण जानकारी दिली होती. तो फी स्ट्रक्चर तुम्ही बघून घेतला तर तुम्हाला युनिव्हर्सिटीची जी काही एलिजिबिलिटी फीस राहते ना तर ह्याच्यानुसार जो कॅटेगरी वाईज डाऊट आहे ना तो पूर्ण तुमच्या या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल. तर ती जवळपास तुम्हाला 12,500 रुपये बघायला भेटते. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तुम्हाला फर्स्ट इयरसाठी लगभग या ठिकाणी 1,61,000 रुपये टोटल ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फीस पे करावी लागेल. किंवा तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आता SC ST कॅटेगरीला सोडून आणि तुमचं इन्कम 8 लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला ही 1,61,000 जी आहे ती फर्स्ट इयरला फीस पे करावी लागेल. पण तुम्ही जर सेकंड इयरचा विचार केला तुम्ही जर समजा ओपन कॅटेगरीमध्ये येता किंवा तुमचं इन्कम 8 लाखाच्या वरती पण आहे तरी तुम्हाला या ठिकाणी 1,25,000 जी आहे ती रेग्युलर फीस पे करावी लागेल सेकंड इयर थर्ड इयर आणि फोर्थ इयरसाठी. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. तर पहा हे जे तुमच्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर होतं त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे. आता आपण थोडं खाली आलो PDF मध्ये तर तुम्हाला या ठिकाणी हॉस्टेल फीसची पण यांनी पूर्णपणे इन्फॉर्मेशन शेअर केली आहे. तर आता आपण हॉस्टेल फीस बद्दल थोडक्यात चर्चा करूया. जर आपण सगळ्यात अगोदर बघितलं तर पहा तुम्हाला फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर असं यांनी 4 आखाण्यामध्ये फीस मेन्शन केली आहे. तुम्ही जर बघितलं तुम्हाला हॉस्टेल फीस आहे जी लगभग 34,000 रुपये या ठिकाणी बघायला भेटते आणि तुम्हाला फर्स्ट इयर ते लास्ट इयर पूर्ण सेम फीस आहे. बाकी कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीस या ठिकाणी इन्क्रीज होऊन दिसत नाही आहे. आणि की तुम्हाला फर्स्ट इयरला तुम्ही ॲडमिशन घेतलं हॉस्टेलमध्ये तुम्हाला 34,000 पे करावे लागतील. तेच तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयर म्हणजे असं नाही की तुमचं वर्ष वाढत चाललंय तुम्ही 2028 किंवा 27 मध्ये डिग्री कंप्लीट होणार आहे म्हणजे आता 2024 पेक्षा वाढ होत चालते समजा तर तुम्हाला तिथं जास्त घेतलं जाईल. तेवढी तुमची हॉस्टेलची फीस फर्स्ट इयरला जेवढी आहे तेवढीच तुमची लास्ट इयरला पण राहील. यांनी या ठिकाणी साफ मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर एक डिपॉझिट घेतलं जातं हॉस्टेलचं जे की 10,000 रुपये आहे. ज्यावेळेस तुम्ही हॉस्टेल सोडून द्याल त्यावेळेस तुम्हाला ते 10,000 रुपये जे आहे ते परत भेटून जातील आणि तुमच्याकडून फर्स्ट इयरलाच घेतले जातील. ही पण गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. त्यानंतर एक मेडिकल इन्शुरन्स आहे तुम्हाला 5,000 रुपये देणं पडतील. ते तुम्हाला परवर्षी मतलब दरवर्षी तुम्हाला ते पे करणं पडेल. मेडिकल इन्शुरन्स जे आहे ते तुम्ही काढू शकता त्याच्यामधून तुम्हाला सुविधा पण मिळू शकते समजा. त्यानंतर मेसचा विचार केला आपण तर तुम्हाला मेस 48,000 रुपये एवढी यांची फीस बघायला भेटते आणि तीच तुमची सेकंड इयर थर्ड इयरला पण कंटिन्यू केली जाईल. तर तुम्ही हॉस्टेल आणि मेस या ठिकाणी मॅच करू शकता. तर तुम्हाला एवढी जी आहे ती फीस या ठिकाणी पे करणं करेल. याच्यातले बाकी तुम्हाला 10,000 रुपये जे आहे ना ते तुम्हाला रिफंड मिळून जातील. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. तर टोटल हॉस्टेल आणि मेस जर समजा आपण बघितलं तर तुम्हाला 97,000 रुपये जे आहे ती फर्स्ट इयरला बघायला भेटेल आणि त्याच्यानंतर 10,000 जे आहे ते तुमचे फक्त फर्स्ट इयरला घेतलं तर डिपॉझिट बाकी तुम्हाला रिफंड मिळते. त्याच्यामुळे सेकंड इयर आणि थर्ड इयरला तुम्हाला 87,000 रुपये जे आहे ती हॉस्टेल आणि मेस दोन्ही मिळून तुम्हाला प्लस त्याच्यामध्ये तुमचं मेडिकल इन्शुरन्स पण आहे 5,000चं. तर ही टोटल फीस मिळून तुम्हाला हॉस्टेल आणि मेसची एवढी बघायला मिळत आहे. तर पहा जे काही फी स्ट्रक्चर होतं मी विथ डिटेलमध्ये एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला काही डाऊट आहे कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप कशी मिळते किंवा डॉक्युमेंट कोणते हवे किंवा ॲप्लिकेशन फॉर्म कसा फिल करायचा किंवा काउन्सिलिंगचे रूल कसे राहतात किंवा एक कॉलेज जॉईन करून नेक्स्ट राऊंडमध्ये परत चांगलं कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज कसं भेटेल यासाठी कसा वेट करायचा समजा किंवा मग कॅटेगरी रँकनुसार आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज भेटेल का नाही तर ही आपल्याला कशी आयडिया लागेल तर या सर्व तुमचे डाऊट असतील आणि तुम्हाला आमच्याबरोबर कॉलवर बोलून किंवा येणारी प्रत्येक जी नोटीस राहील ॲडमिशन प्रोसेसची राऊंड 1 राऊंड 2 राऊंड 3चा की रजिस्ट्रेशन फॉर्म कुठं फिल करणं पडेल वेबसाईट कोणता असतो
कॉलेजचे नावं कुठे टाकायचे, कसे टाकायचे, याची पूर्ण एक तुम्हाला चर्चा आमच्याबरोबर कॉलवरून करायची असेल किंवा आमच्याकडून एक पर्सनल गाईडन्स हवा असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. 500 रुपीज तुम्हाला चार्ज बघायला भेटेल. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. तिथून आम्ही आमचा पर्सनल नंबर तुम्हाला शेअर करू आणि तुमचा 2024चा ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत आम्ही तुमचा 24 आवर्समध्ये कधी पण कॉल घेऊन तुम्हाला पूर्ण गाईड करू. त्याचबरोबर व्हॉट्सअपवर तुम्हाला येणारी प्रत्येक अपडेट जी आहे ती पर्सनली शेअर करू आणि तिथं पण 24 आवर्स आम्ही तुम्हाला एकदम गाईड करू, समजा परफेक्टली एकदम मार्गदर्शन करू की तुम्ही एकदम इझिली जे आहे ते कॉलेज कसं मिळू शकता किंवा तुम्हाला जस्ट 45-40 जरी पर्सेंटाईल असेल तरी तुम्हाला एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कसं मिळेल आणि ते कुठं मिळू शकेल तर हे पण आम्ही तुम्हाला एकदम डिटेलमध्ये गाईड करू.